नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी माझा मित्र आहे, खास मित्र आहे, त्याच्याकडे जेवायला आलेलो आहे आणि त्याला आपण विचारूया काय कार्यक्रम वगैरे काय. तो मला डायरेक्ट आला आणि मला बोलला चल आपण जेवायला जाऊ घरी. तर आपण आता त्याला विचारूया. चला. सांग रे भाऊ, काय कार्यक्रम आहे हा? चैतन्य पवार आहे आमचा एक कार्यक्रम आहे हा. आलाय जेवण करायला ऑफिस मध्ये. आम्ही दोघं एकाच ऑफिस मध्ये. बाकीचं माहितीच असेल ना. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. माहिती असेल नाही, सांग ना तू. काय कार्यक्रम काय आज? बोला ना. अधिक महिन्याचं संत भोजन आहे आज. अच्छा. श्रद्धेश गांगुर्डे हा आणि चैतन्य पवार आम्ही दोघं एकाच ऑफिसला असल्यास तर आम्ही जेवण करायला घरी आलोय सुमारे 12:30 ते 1च्या मध्ये. नुसतं रे. हे भाऊ आहे, मोठे भाऊ आहे ते. 1 hour later. हे कोणी बनवलं? तू बनवलं हे? अरे वा, छान बनवलं का? मग जाऊ आता आम्ही? नको जाऊ? का बरं? जातो ना, टाटा. हो, येऊ ना परत. चल, तू येते आमच्यासोबत? भूर भूर. गाडी चेक करायची तुला? अच्छा. मित्रांनो, जेवण तर एकदम पोट भरून झालेलं आहे. म्हणजे इतकं पोट भरलं की श्वासही घेता येत नाही, माहिती का? त्या भाऊनी जेवणाचा इतकं खतरनाक आग्रह केलेला आहे आणि आता आहे ना, आता तोंडाला बघा असा रुमाल बांधून चाललाय. नव्हते होईल ना, केक मार ना, केक मार ना, गरीबाची गाडी. जरा ताकद लाव ना, जरा जास्त तोडू बिडू नको ती. हा, असं. चला मित्रांनो, निघूया मग. एकदम खतरनाक जेवण झालंय. भाऊचा बंगला पाहिला केवढा, राजवाडा आहे.